जय श्रीराम. सार्थश्री दासबोध. दशक चौथा. समास नववा. आत्मनिवेदन भक्ती. मागील समासात 8वी भक्ती कशी असते याचे वर्णन झाले. आता 9वी भक्ती कशी असते ते लक्ष देऊन ऐकावे. निवेदनाला 9वी भक्ती म्हणतात. आत्मनिवेदन करावे ते सोपे व स्पष्ट करून सांगतो. नि अधिक विद म्हणजे समर्पण करणे, ताब्यात किंवा हातात देणे, कोणाकडे सोपविणे या धातूपासून निवेदन शब्द बनतो. आत्मनिवेदन म्हणजे आपण स्वतःला सर्वस्वी भगवंताला समर्पण करणे, त्याच्या हाती सोपविणे किंवा त्याच्या ताब्यात देणे होय. आपण स्वतःला देवास वाहणे हे निवेदनाचे लक्षण आहे. तत्वांचे स्पष्ट विवेचन केले म्हणजे निवेदन काय हे कळते. देवाला वाहणे म्हणजे देवाला देऊन टाकणे. या देण्यामध्ये 3 गोष्टी असतात. एक म्हणजे देवास देताना आपण अत्यंत आदराने व प्रेमाने देतो. दुसरे, एकदा दिल्यानंतर त्या वस्तूवरील ममत्व, माझेपणाचा हक्क, आसक्ती आणि प्रीती आपण सर्वस्वी सोडतो. आणि तिसरे म्हणजे त्या वस्तूला आपण विसरून जातो. पुढे तिचे काय झाले याचा विचार मनातून काढून टाकतो. तत्वविवरण म्हणजे काय? आजचा आपला मी कशाचा बनलेला आहे हा शोध करीत जाऊन अखेर कोणती तत्वे उरतात ते पाहावे. ही तत्वे कळली की आपण स्वतः देवाला वाहावे म्हणजे काय करावे ते समजते. मी कशाचा बनलेला आहे याचा शोध सुरू झाला म्हणजे एक चमत्कारिक विरोधाभास निर्माण होतो. तो असा: एकीकडे मी भक्त आहे असे म्हणायचे आणि त्याचबरोबर दुसरीकडे वेगळेपणाने भगवंताची भक्ती करायची. हे सारे काहीतरी विलक्षणच वाटते. यामधील विरोधाभास. भगवंताहून जो वेगळा उरत नाही तो भक्त बनतो. जो वेगळा राहतो तो भक्त नसतो. म्हणून भक्त आहे आणि तो वेगळेपणाने भगवंताचे भजन पूजन करतो. या दोन्ही गोष्टी परस्पर विरोधी आहेत. हा विरोधाभास किती तर्कदृष्ट आहे हे ते स्पष्ट करून सांगतात. एकीकडे एखादे लक्षण आहे असे म्हणायचे आणि लगेच दुसरीकडे ते लक्षण नाही असे वागायचे, किंवा एकीकडे एखाद्याला ज्ञान आहे असे म्हणायचे आणि लगेच दुसरीकडे ते ज्ञान नाही असे वागायचे. लक्षण आहे आणि लक्षण नाही किंवा ज्ञान आहे आणि ज्ञान नाही या परस्पर विरोधी जोड्या एकाच वेळी एकाच माणसाच्या ठिकाणी असू शकत नाहीत. त्याचप्रमाणे तोच माणूस एकाच वेळी भक्त आणि विभक्त दोन्ही असू शकत नाही. हा विरोधाभास सुटण्यास आत्मा विचार एवढा एकच मार्ग आहे. विभक्त म्हणजे वेगळा. जो भगवंतापासून वेगळा नाहीच तो भक्त होय. जो भगवंतापासून वेगळाच आहे तो विभक्त होय. जो भक्त आहे तो विभक्त नव्हे व जो विभक्त आहे तो भक्त नव्हे. परंतु आत्मा विचार केल्याखेरीज या गोष्टी समाधानकारकरित्या समजणे अवघड आहे. यालाच तत्वविवरण म्हणतात. देव कोण, मी कोण हे प्रश्न विचाराने सोडवावे. या कारणासाठी आत्मा विचार करावा. खरा देव कोणता तो ज्ञानाने जाणावा. आपल्या स्वतःचा आपण आपल्या अंतर्यामी शोध करावा. भगवंत व भक्ती करणारा भक्त यांचा परस्पर संबंध नीटपणे आकलन होण्यासाठी मीचे तसेच भगवंताचे खरे स्वरूप कळायला पाहिजे. म्हणून आपणच आपल्या अंतरंगात उतरून खऱ्या मीचे ज्ञान करून घ्यावे असा श्री समर्थांचा आग्रह आहे. मीचे ज्ञान झाले की भगवंताचे ज्ञान आपोआप घडते. मी कोण या प्रश्नाचे उत्तर शोधण्याच्या क्रियेमध्ये विश्वाच्या मूलतत्वांचे परीक्षण करावे लागते. मी कोण आहे हा प्रश्न दिसतो साधा, परंतु त्याचे उत्तर शोधू लागले म्हणजे मूलतत्वांची मीमांसा करावी लागते. अशी मीमांसा करता करता अखेर ज्या मीला आज आपण मी मानतो तो खरा नाही असे उघडपणे कळून येते. असे का होते त्याचे कारण सांगतात. एका तत्वाने दुसऱ्या तत्वाचा जेव्हा निराश होत जातो तेव्हा आपण निरायासे उरत नाही. अशा रीतीने तत्वनिरसनाने आत्मनिवेदन सहजच घडते. माणूस म्हणजे देह अधिक मन अधिक आत्मा. आत्मा हा खरा मी होय, परंतु आज आपण देह आणि मन या दोघांच्या युतीस मी असे मानतो. वेदांताचे सांगणे असे की देह आणि मन दोन्ही पंचमहाभूतापासून बनतात. विश्व तयार होताना अवकाशात वायू झाला, वायूतून तेज झाले, तेजातून आप झाले आणि आपातून पृथ्वी झाली. विश्व लयास जाताना उलट क्रमाने पृथ्वी आपात विरते, आप तेजात लोकते, तेज वायूत जाते आणि वायू आकाशात विरतो. हा जो नियम विश्वाला किंवा ब्रह्मांडाला लागू पडतो तोच मानवदेहाला किंवा पिंडाला लागू असतो.
आपण स्वतःच्या अंतर्यामी मीपणाचा शोध घेऊ लागलो की देह बनविणारी स्थूल पंचमहाभूते त्यांच्या सूक्ष्म रूपात जातात. नंतर सूक्ष्म महाभूते आणि मन मूळ प्रकृतीमध्ये विलीन होतात. म्हणून देहबुद्धीच्या आश्रयाने वावरणारा मी तत्त्वविचारांपुढे टिकत नाही. खोटा मी नाहीसा होणे हेच आत्मनिवेदन होय. देहच मी आहे अशा मीपणाने वावरणारा अहंकार खरा नाही हे पुन्हा सांगतात. सगळे दृश्य विश्व पंचमहाभूतांचे बनलेले आहे. त्याचे विवेकाने विवरण केले तर सर्वांचा निराश होतो, म्हणजे ती शेवटपर्यंत खरेपणाने टिकत नाहीत. अशा रीतीने दृश्य विश्वाचे किंवा प्रकृतीचे निरसन झाले की आत्मस्वरूप तेवढे शिल्लक उरते. मग आपला मी वेगळा राहतोच कुठे? मुख्य मूलतत्वे दोनच आहेत, एक परमेश्वर व दुसरी विश्वाचा आकार घेऊन दिसणारी प्रकृती. त्या दोघांमध्ये मी हा तिसरा चोर येतोच कोठे? परमात्मा आणि प्रकृती ही दोन मूलतत्वे स्वतः सिद्ध आहेत, परंतु मुळात नसलेला आणि या कारणासाठी खोटा असलेला हा अहंकार आपल्याला चिकटतो. तरी पण विचाराने शोध घेतल्यास मुळात त्याला काही आधार नाही असा निश्चय होतो. सर्व दृश्य विश्व पंचमहाभूतांचे बनलेले आहे. आपण त्याचे साक्षी आहोत. पण अखेर साखरेत जशी गोडी तसे साक्षीत्वही आत्मस्वरूपात विरून जाते. तात्पर्य, देहाहंतेला कोठे स्थान नाही. व्यक्ती आणि विश्व यामधील तत्वांची रचना शोधून पाहिली, त्याचप्रमाणे तत्वांची मीमांसा करून पाहिली तर असे आढळते की या विश्वामधील अनेक प्रकारचे अगणित आकार किंवा दृश्य वस्तू हा सगळा तत्वांचाच विस्तार आहे. आपल्या देहासकट या विश्वाकडे आपण साक्षीत्वाने पाहू लागलो, म्हणजे केवळ बघणाऱ्याची भूमिका ठेवून तिराहितपणाने पाहू लागलो तर ती तत्वे सहज नाहीशी होतात. परंतु प्रत्यक्ष आत्म्याचा अनुभव आला की साक्षीपणाही उरत नाही. विश्वाच्या आरंभी केवळ आत्माच होता, तसाच विश्वाच्या शेवटीसुद्धा केवळ आत्माच शिल्लक उरतो. हे जर खरे तर आपल्या मीपणाला वेगळे अस्तित्व राहतच नाही. साक्षात्कारी पुरुष असे सांगतात की या विश्वरचनेमध्ये आत्मा आणि अनात्मा अशी दोनच मूलतत्वे भरलेली आहेत. त्यापैकी आत्मतत्व आद्य, निर्गुण, स्वयंप्रकाश, स्वसंवेद्य, शुद्ध, बुद्ध व मुक्त स्वभाव आहे. त्यातूनच निर्माण झालेले अनात्मभूत सगुण, परप्रकाश, परसंवेद्य, अशुद्ध, अज्ञान आणि परतंत्र आहे. अनात्म संपूर्ण सत्य आहे या भ्रमाने जीव मीपणाने त्यात गुंतून जातो. तेथून बाहेर पडण्यास प्रथम साक्षीत्वाची भूमिका घ्यावयाची असते. त्याने दृश्य खरेपणाने टिकत नाही, असत्यपणाने ते ओसरते. ते ओसरले की साक्षीत्व मूळ आत्मस्वरूपात अंतर्धान पावते. या सगळ्या प्रक्रियेमध्ये आपल्या मीपणाला कोठेही स्थान नाही. ही गोष्ट श्री समर्थांना स्पष्ट करायची आहे, कारण मीपणा विरणे हे आत्मनिवेदनाचे मर्म आहे. आत्मस्वरूपाचा अनेक अंगांनी विचार केला तरी आपल्याला देहाहंतेला मीपणाला कोठेच स्थान उरत नाही हे दाखवतात. आत्मा सगळीकडे व्यापून आहे. आपल्या आनंदाने तो संपूर्ण भरलेला आहे आणि मीच तो आत्मा आहे असे श्रुती सांगते. म्हणजे खरा मी सगळीकडे व्यापून आहे व स्वानंदाने संपूर्ण भरलेला आहे. हे जर खरे तर मी आणखी कोणी निराळा असू शकत नाही. म्हणून देहाचा अहंकार असत्य आहे. को अहम या प्रश्नाचे उत्तर सो अहम असहंस. मी कोण या प्रश्नाचे उत्तर तो मी व मी तो असे आहे. या उत्तरामध्ये भरून असणारा सगळा अर्थ उकलून पहावा. आत्म्याच्या विचारात शिरले की मी आणखी कोणी निराळा आहे असे सिद्ध होत नाही. सो अहम म्हणजे तो आत्मा मी आहे. आत्मा निर्गुण व निरंजन म्हणजे दृश्याच्या पलीकडे व मलरहित आहे. मी तोच असल्याने त्याच्याशी अनन्य आहे. अनन्य म्हणजे मी व तो वेगळे नाही, अगदी एकरूप आहोत. हे जर खरे तर मी कोणी निराळा वेगळा आहे असे कसे म्हणता येईल? म्हणून देहा अहंकार मूळ असत्य आहे. आत्मा अद्वैत आहे. अद्वैत म्हणजे द्वैत नाही, ते ज्यात दुसरेपणा नाही ते. अनात्म्याच्या प्रांतामध्ये जिकडे तिकडे द्वैत, दुसरेपणा, अनेकपणा पसरलेला आहे. मी आणि तू यांचे वेगळेपण असल्या वाचून अनात्म्याचे पाऊल हलतच नाही. आत्म्याच्या प्रांतात मी तूच असल्याने तेथे वेगळेपणाला वावच नाही. आपण द्वैताच्या साम्राज्यात आहोत म्हणून आत्म्याला अद्वैत म्हणायचे, कारण तो द्वैताचा स्पर्श होऊ देत नाही. खरे पाहिले तर आत्म्याला द्वैत आणि अद्वैत या दोन्हीचा स्पर्श नाही. असे जर आहे तर आणखी वेगळ्या मीपणाचे कारण असूच शकत नाही. म्हणून देहा अहंकार असत्य आहे. आत्मा सर्व बाजूंनी परिपूर्ण आहे. तो मूर्तिमंत पूर्णता आहे. तेथे गुण व अगुण दोन्हीही नाहीत. मानवी बुद्धीला गुणावाचून वस्तूची कल्पनाच करता येत नाही.
म्हणून सर्व अनात्मवस्तू आपण सगुण म्हणतो. पण आत्मवस्तू मानवी कल्पनांच्या पलीकडे असल्याने आपण तिला निर्गुण म्हणतो. वास्तविक आत्मस्वरूप गुण व अगुण या कल्पनेपासून सदा मुक्त आहे. असे जे निव्वळ निर्गुण आत्मस्वरूप, ज्यामध्ये मी देह आहे, ही शुद्र सगुण कल्पना कशी असणार? अर्थात ती असू शकत नाही. म्हणून देहाहंता असत्य आहे. निखळ निर्गुण हा श्री समर्थांचा शब्दप्रयोग मोठाच अर्थपूर्ण आहे. तत्त्वम असी म्हणजे तू ते ब्रह्म आहेस, असे उपनिषदातील स्वानुभवाचे महावाक्य आहे. यामधील तिन्ही पदार्थांचे उल्लंघन करून जो आत्मस्वरूपापर्यंत पोहोचला त्याला भेद व अभेद दोन्ही लटके होतात. वास्तविक आत्मवस्तू मुळातच भेदरहित असल्याने तिला भेद आणि अभेद स्पर्श करीत नाहीत. ती आत्मवस्तू जो आपण अंगे बनला त्याला मी देह आहे अशी मीपणाची निराळी अवस्था कशी असणार? म्हणून मीपणा असत्य आहे. मी जीव आहे व तो शिव आहे हा विद्या अविद्या यांनी निर्माण केलेला भेद आहे. त्या भेदाची उपाधी नाहीशी केली तर मूळ आत्मस्वरूपात जीव शिव असा भेद नाही हे ध्यानात येईल. जीव शिव भेदरहित असलेला आत्मा हेच आपले खरे स्वरूप आहे असा निश्चय झाला की मग मी देह आहे असा निराळा मीपणा उरतच नाही. म्हणून आपण कोणी निराळे ही देहाहंता असत्य आहे. दृश्य जगामध्ये सामान्य व विशेष यांचे राज्य चालते. अनेक व्यक्तींना एकच सामान्य व्यापून असते. उदाहरणार्थ अनेक माणसे ही विशेष तर त्यांना व्यापून असणारा माणूसपणा हे सामान्य होय. याच रीतीने जगात वावरणारे सर्व जीव हे विशेष तर त्यांना चैतन्यपणाने व्यापून असणारे व उरणारे सामान्य म्हणजे शिव होय. जीव आणि शिव एकमेकांवर अवलंबून असतात. दोघांमध्ये भेद आहे तसाच अभेद पण आहे. जीवाचा जीवपणा विरला की शिवाचा शिवपणा विरतो. प्रथम जीव स्वतः शिव बनतो व नंतर परमात्ममयच होऊन जातो. म्हणून मी कोणी त्याहून निराळा आहे असे मानायला काही आधारच उरत नाही. आत्तापर्यंत केलेल्या विवरणाचा सारांश सांगतात तो असा की मी देह आहे हा भ्रम आहे, ते असत्य आहे. एक परमात्मा तेवढा खरा, त्याच्याशी अनन्य होणे, एकरूप होऊन जाणे, वेगळेपणाने न उरणे याचे नाव भक्ती. या आत्मनिवेदन भक्तीमध्ये खरे समाधान प्राप्त होते. मी देह आहे या भावनेमुळे आपण कोणी निराळे आहोत, स्वतंत्र आहोत असा जो आपला दृढ विश्वास असतो तो भ्रम असतो. तो अगदी असत्य आहे. एक भगवंतच काय तो खरा आहे. तसेच भक्त व भगवंत दिसायला निराळे दिसले तरी ते वेगळे नसतात. दोघे एकमेकांशी अनन्य असतात, एकरूप असतात. हे जे मी सांगतो याचा खरा अर्थ फक्त स्वानुभवी पुरुषांनाच कळेल. भक्ताने आपला संपूर्ण मीपणा भगवंताला वाहणे आणि त्याच्याशी संपूर्णपणे एकरूप होऊन जाणे यास आत्मनिवेदन असे म्हणतात. आत्मनिवेदनानेच ज्ञानी पुरुषांना समाधान लाभते. 9व्या भक्तीचे लक्षण येथपर्यंत सांगितले. स्वरूपाशी तादात्म्य पावणे यामध्ये समाधानाची गुरुकिल्ली आहे. म्हणून भक्तीने काय आणि ज्ञानाने काय, अखेर आत्मनिवेदन होऊन आत्मस्वरूपाशी अनन्य व्हावे लागते. स्वरूप साक्षात्कार कोणत्याही मार्गाने झाला तरी समाधानाचे चिन्ह एकच राहते. अशा रीतीने भक्त ज्ञानी बनून जातो पण भक्तपणे नांदतो. येथे आत्मनिवेदनाचे श्रेष्ठ स्थान सांगतात. ज्याप्रमाणे पंचमहाभूतांमध्ये आकाश श्रेष्ठ, सगळ्या देवांमध्ये जगदीश्वर श्रेष्ठ, त्याचप्रमाणे भक्तीचे जे 9 प्रकार सांगितले त्यामध्ये 9वी म्हणजे आत्मनिवेदन भक्ती सर्वात श्रेष्ठ भक्ती आहे. 9वी भक्ती जी आत्मनिवेदन ती जर साधली नाही तर भक्ताचे जन्ममरण चुकणार नाही. हे माझे बोलणे अगदी खरे आहे, अनुभवाला धरून आहे, ते खोटे होणार नाही. यानंतर पुढील समासात सांगितलेला जो 4 मुक्तींचा विषय त्याचा उपक्रम करतात. नवविद्या भक्ती ही अशी आहे, ती आचरली तर सायुज्य मुक्ती मिळते. या संबंध विश्वाचा लय झाला तरी सायुज्य मुक्ती अचल राहते, तिच्यामध्ये बदल होत नाही. एकंदर मुक्ती 4, त्यापैकी पहिल्या 3 मुक्तींमध्ये फरक घडून येतो. सायुज्य मुक्ती मात्र अचल राहते, तिच्यात फरक पडत नाही. तिन्ही लोकांचा शेवट झाला तरी सायुज्य मुक्तीमध्ये कोणताही फेरबदल होत नाही, ती जशीच्या तशीच कायम राहते. वेद आणि शास्त्रे यांनी एकंदर 4 प्रकारच्या मुक्ती वर्णन केल्या. त्यापैकी 3 नश्वर आहेत, अशाश्वत आहेत, पण 4थी मात्र शाश्वत आहे, अविनाशी आहे. पहिली मुक्ती सलोकता, दुसरी समीपता, तिसरी स्वरूपता आणि 4थी सायुज्यता अशा या 4 मुक्ती आहेत. भगवंताच्या भक्तीने माणसाला त्या प्राप्त होतात.
हा विषय पुढे स्पष्टपणे सांगायचा आहे. श्रोत्यांनी तो सावधपणे ऐकावा. समास 9 समाप्त.